रखरखतं ऊन आणि सत्तांतरण, कोणाचं पारडं भारी. देशभरात सर्वत्रच निवडणुकांचा बोलबाला, रणधुमाळी आणि त्यावर टिकून असलेले नेटकऱ्यांचे डोळे. अशी परिस्थिती देशात सर्वत्र असली तरीही महाराष्ट्रातलं राजकारण काहीसं नव्याने वळण घेताना दिसत आहे. साहित्य मंथन प्रस्तुत आज काय नवीन यामध्ये आपण पाहू शकता. चला तर मग पाहूया. सध्या देशभरातून विविध राजकीय नेत्यांचे वक्तव्य, त्यांनी केलेले कार्य आणि विरोधी पक्षावर केलेले शाब्दिक प्रहार हा नेटकऱ्यांचा आवडीचा विषय बनू पाहत आहे. अहमदनगर जिल्ह्याचे सर्वेसर्वा म्हणून ख्याती असणारे डॉक्टर सुजय विखे पाटील आणि मानवी मनावर राज्य करणारे जनसामान्यांचा आधारस्तंभ आदरणीय निलेश लंके साहेब यांच्यातील सत्तांतरण यावर देखील सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यातच इंग्रजी हिंदी भाषेचं श्रेष्ठत्व पुढे करत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी एक वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. जेवढी अंग्रेजी मी बोलली, जेवढी हिंदी मी बोलली, तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो, पाठ करा, रात्रंदिवस पाठ करा. आणि जर एकदम वाक्यरचना तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला 20 दिवस आहेत. मी काय अर्ज भरायला जाणार नाही. आणि ही व्हिडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल होताना दिसली. काय आहे वक्तव्य हे तर तुम्ही ऐकलं. भाषेवरून सत्तांतरण ठरलं जात नाही, मग डॉक्टरांचं असं वक्तव्य का, हा प्रश्न जनसामान्यांना नक्कीच पडला असेल. कदाचित या लढतीमध्ये आमदार निलेश लंके साहेब यांचं पारडं अधिक सक्षम असल्याचं लक्षात आलं असावं. त्यामुळे शिक्षण व भाषेच्या आधारावर निवडणुका लढवण्याचं आव्हान पाहायला मिळत आहे. काहीही असलं तरीही जनता आपल्या राजाची अचूक निवड करणार. अशीच निवडणुकांची रणधुमाळी पाहायची असेल तर चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.